स्टार्ट. निवडणूक हा तसं कुटुंबाने एकत्रित मिळून जाऊन मतदान करण्याचा दिवस. या दिवशी नवमतदारी आहेत आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या आणि मतदानाचा अनुभव असणाऱ्या त्यांच्या आजीबाई इथं आहेत. तर या दोघींशी बोलण्याची संधी आपण घेतोय. तर नमस्कार, आपलं नाव? सपकाळे. तुम्ही पहिल्यांदा मतदान करताय? काय वाटतंय, काय अनुभव आहे तुमचा? देशाच्या विकासासाठी मतदान का केलं जातं, काय म्हणतो? मतदान केल्यानंतर काय होतंय, असं काय या प्रक्रियेबद्दल काय माहिती? सरकार बनतं. आता तुम्ही कोण कोण आलाय मतदान करायला? बरोबर. यांच्याबरोबर यांच्या आजी आहेत. आजी, आपलं नाव? माझं नाव सुधा रामचंद्र सपकाळे. तुमचं वय किती आहे आता सध्या? आता 69 चालू आहे. 69. आजवर तुम्ही एक 25-30 वेळा मतदान केलं असेल लोकसभेसाठी. हो. काय करता मतदान दरवेळेला? चुकत नाही कधी? नाही, कधीच नाही चुकत. हक्काच आहे ना आपल्या ते. आपला नाही. मग तुमच्या नातीलाही तुम्ही तयार करून आणलं की ती उत्सुक होती? उत्सुक तर होतीच आधीपासूनच. आदल्याच वर्षीपासून उत्सुक होती ती करण्यासाठी. पण आता आनंदानं आले ती करायला हौशेनं. आणि आम्हाला काय की देशाचं चांगलं व्हावं हाच इच्छा. बरोबर. देशाचं चांगलं व्हावं, हित साधलं जावं, यासाठी मतदानाचा हक्क बजावणाऱ्या आजी आणि नातीची आपण भेट घेतली. कॅमेरा पर्सन विजय निंबाळकरसह प्रसाद प्रभू, तरुण भारत सोशल मीडिया. ಏನ್ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀರಿ ನೀವು? ಎಷ್ಟು ವರ್ಷದಿಂದ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀರಿ? 23 ವರ್ಷ. ಆಯ್ತು. ಈ ಇಲೆಕ್ಷನ್ ಸಲುವಾಗಿ ನೀವು ಏನೇನು ಮಾಡಿದ್ದೀರಿ? ಸರ್ವ ಕರೆದ್ರೆ ಯಾವ್ದು ನಿಮ್ಮ ಹೆಸರು ಹೇಳ್ರಿ. ನೀವೇನೇನು ಕೆಲಸ ಮಾಡಿದಿರಿ? ನಾವು ಹಂಗೆ ಕೇಳ್ತಾರಲ್ರಿ, ಅವ್ರು ಕರ್ಕೊಂಡ್ ಬರೋದು, ರಿಪೋರ್ಟ್ ಹಚ್ಚೋದು, ಆಮೇಲೆ ಮತ್ತೆ ಗಾಡಿ ಹಚ್ಚೋದು ಮಾಡಿದ್ವಿ. ಅವ್ರು ಎಷ್ಟು ಜನ ಈಗ ಬಂದು ಹಾಕಿದ್ದಾರೆ? ಇಲ್ಲಂದ್ರೆ ಈಗ 20 ಮಂದಿ ತನಕ ಮಾಡಿದ್ವಿ ನೀವು. 20 ನಾವು ಮಾಡಿದ್ವಿ. ಇವೆಲ್ಲ ಸರ್ವೆ ಮಾಡಿದಿರಿ ಮುಂಚೆ? ಟೀಚರ್ಗಳು ಮಾಡ್ತಾರೆ. ಫಸ್ಟ್ ಕೆಲಸ ಹಾಕಿದ್ದಾರೆ, ಇವತ್ತು ಕೆಲಸ. नमस्कार. मतदानापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी सरकारने आणि प्रशासनाने भरपूर प्रयत्न केले. याचाच एक भाग म्हणून अपंगांसाठी म्हणजेच दिव्यांगांसाठी व्हीलचेअर देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. या सुविधेचा लाभ घेत एक महिला आहे, ज्या कडोलकर म्हणून आहेत, ज्या अपंग संस्थेसाठी काम करतात. त्यांनी जवळजवळ 60हून अधिक अपंग लोकांना आज मतदानासाठी पुढे आणलेला आहे आणि त्यांच्याकडून मतदानाचा हक्क बजावून घेतलेला आहे. या महिलेचं या परिसरातही कौतुक होतंय. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. ताई, तुमचं नाव सांगा. नीता कडोलकर. कुठली संस्था आहे तुमची? VRW पुनर्वसती कार्यकर्ता. कुठे काम करते? पंचायतीमध्ये. किती वर्षापासून? आता झाली की 11. काय काम करता तुम्ही? आम्ही हँडिकॅप लोकांना जे गव्हर्नमेंटचे काय ते फायदे, साधन संकल्प, पेन्शन, व्हीलचेअर वगैरे काय योजना येतात ते आम्ही सगळ्या अपंग लोकांपर्यंत नेऊन पोहोचवतो. यापूर्वी तुम्ही मतदान केलं होतं? हा, केले. तेव्हा कशावरून केलं होतं? तेव्हा काय व्हीलचेअर तर काय सुविधा नव्हते, तर ह्या वेळेला सगळं सुविधा, सर्व व्हीलचेअर केले, रॅम्प केले, तर सर्वांना जागोजाग ठिकाणी सगळे रॅम्प, रोलिंग सर्व केले, तर ब्लाइंडांना पण सर्व काही या सुविधेचा फार लाभ झाला तुम्हाला वाटतं? हा, झाले. 50% झालंय सर्वांना. मग तुम्ही आता कितीपर्यंत अपंग येऊन इथे आता मतदान करून गेले? तुमच्या संस्थेत किती अपंग आहेत?
माझ्या आता 50% झाले बघ माझ्या अंदाज मी केलं माझ्या ह्याने वोटर आयडी मध्ये यादीमध्ये केवढी नावं होती ना तेवढी 50% झाली. या सगळ्यांचं सर्वेक्षण तुम्ही कसं केलं? दिव्यांग किती आहे ते तुम्ही कसं ओळखू? जेव्हा मी अंगणवाडी टीचरांना भेटतो त्यांच्या एरिया वाईज मी जाऊन त्यांना किती पर्सेंटेज आहे त्यांना विचारून त्यांचं नाव नोंद करून त्यांना काय गव्हर्नमेंटची सुविधा आहे त्यांच्यापर्यंत पोहोचून आम्ही सर्वे करतो. साधारण हे काम तुम्ही कधीपासून सुरू केलं? आज मतदान होणार त्याच्या आधी किती कामाला लागला होता? आता झाले की जवळ 11 वर्ष आम्ही केले. आता मला गेल्या वर्षीपासून जास्त इथे लोकांना हे आहे मतदानचं जास्त महत्व दिले राहिलंय. अगोदर नव्हतं, आता गेल्या वर्षीपासून 2 वर्ष झाले. तुम्ही तुमचा मतदानाचा हक्क बजावणे आता इथे काय थांबलेला आहे? आता आमच्या सर्वे करायचं आम्ही हँडिकॅप लोकांना आम्हाला इथं हाणायचं न्यायचं त्यांना करा म्हणजे हे गाडी नेमलेत ते न्यायचं त्यांना हाणून सोडायचं परत आणि हाणायचं हे काम दिलेत आम्हाला. दिव्यांगांसाठी यावर्षी अपंगांसाठी व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध करून दिल्याने त्याचा भरपूर लाभ झालेला आहे आणि या ताईंनी जवळजवळ 60हून अधिक अपंगांना आतापर्यंत मतदानासाठी प्रवृत्त करून त्यांना मतदान करायला लावलेलं आहे. कॅमेरामॅन विजय निंबाळकरसह मनीषा सुभेदार, तरुण भारत सोशल मीडिया टीम, बेळगाव.